रन 11 वरेकरवाडी विपक्ष श्री निनाय देवी स्पोर्ट्स तोसन वरेकरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। हा सामना एक महत्त्वपूर्ण असेल। चला पंचांना विनंती असेल प्रत्येक सामन्यामध्ये 15 मिनिटाचा अवधी असेल 15 मिनिटाच्या आत सामना पूर्ण करायचा आहे। पहिला चेंडू हो पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गोल विकेटचे पतन। काय घडतंय जिथे पाहिलं तर पहिला सामना जिंकला दुसऱ्या सामन्यामध्ये उभा राहिला आता परत पवेलियनमध्ये येऊन बसायचं। सामना आहे क्रिकेट आहे जरतरला उत्तर नाही विकेटचे पतन माघारी परतावे लागेल कारण क्षेत्ररक्षण आला धावत आला बॅटरने फक्त उभे राहून सामना पाहिला माघारी परतावे लागेल। बॅक टू द पवेल डग आउटला जावे लागेल। गोल्डन डकचा शिकार ठरतो या फलंदाज सतीश। तर विनंती असेल पवारवाडी संघ कुठे असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर मुकेश यायचं आहे आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे आपल्याला विनंती असेल। नवीन बॅटर मिस्टर संदीप स्ट्राइक वरती असेल मिस्टर संदीप नॉन स्ट्राइक वरती हेमंत माने गोलंदाज हो काय चेंडू हाताळलाय चांगली गोलंदाजी। ज्या प्रकारचे पाहिले तर ज्या प्रकारचा गोलंदाज आहे थोडासा जर तेज तरार ज्या प्रकारची शैली आहे गोलंदाजी करताना रनअप पाहिला तर 30 क्षेत्रापासून धावत जाताना ज्या प्रकारची शैली गोलंदाज पाहिलं तर राजेश चांगली गोलंदाजी करतोय या हो यावेळी मात्र यारकर स्वरूपाचा चेंडू खोदून काढलाय। एक तेरी तू एक मेरी तू शेर है तो मैं सव्वा शेर है हे समीकरण मैदानात आपण पाहतो या दोन चेंडूवरती संयम ठेवला आता संत ना शांत नाही तर संत नाही सांगताना आपण पाहतो या चेंडूवरती यारकर स्वरूपाचा चेंडू होता खोदून काढलाय आणि षटकार ठोकलाय संदीप यांनी चांगली फटकेबाजी। पॉवर प्लेचं निर्णायक षटक पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू निर्धाव चेंडू डॉट बॉलचे सांगता मात्र तिसऱ्या चेंडूवरती पाहिलं तर षटकार ठोकलाय कारण षटकार चौकार येणे गरजेचं आहे। पॉवर प्लेचं निर्णायक एक हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणे गरजेचं आहे। यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळा क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल एक धाव संतुष्ट व्हावे लागेल। चांगले क्षेत्ररक्षण षटकारानंतर कमबॅक करतोय गोलंदाज राजेश। आतापर्यंत धावफलकाचा विचार केला तर 7च्या घरामध्ये पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 7 धावा धावफलकावरती धावा येणे गरजेचं आहे। एकेरी दुकेरी देखील धावा येणे गरजेचं आहे। धावफलक मात्र यावेळी मात्र ग्राउंडवर फटका ठोकलेला आहे क्षेत्ररक्षक असेल किशोर तिथे गॅदर करेल फेकी करेपर्यंत एके धाव संतुष्ट व्हावे लागेल। मात्र षटकारानंतर शांत क्रिकेट आपण पाहतोय एकेरी दुकेरी धावेने धावफलक पुढे सरकत आहे 8च्या घरामध्ये धावा येतेत षटकारानंतर धावा आलेत तिथे पाहिलं तर राजेचे कौतुक करू शकतो षटकारानंतर कमबॅक केलाय चांगली गोलंदाजी हाताळले। हो यावेळी मात्र सरळ बॅटने खेळलाय क्षेत्ररक्षक असेल किशोर बोटांचा पिसारा केसर वेगवान किशोरने जिथे मात्र पाहिलं तर झेल घेताना विकेटच्या पताना माघारी परतावी लागेल। चांगले क्षेत्ररक्षण वा लॉंगॉनला होता धावत गेला हाईट घेतली जंप घेतली बोटांचा पिसारा केला आणि विकेटचे पतन बॅक टू द पवेन परतावी लागेल मिस्टर संदीप यांना।
एक षटकार नक्कीच त्यांच्या बॅटमधून आला. निराश असेल, नाराज असेल संघाची, मात्र अर्धवट जबाबदारी सोडून माघारी परतताना आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये राजेश 8 धावा खर्च करून 2 विकेट आपल्या नावावरती प्राप्त केलेत. आनंद हो, यावेळी मात्र आवडा बॅटने खेळायला लॉंग त्याचे शतरक्षक असेल किशोर, यावेळी मात्र चुकी करणार नाही. हो, काय झेल घेतलाय, जणू काय मैदानामध्ये पाहिलं तर चित्ता येऊन शतरक्षण करतोय काय. पाहिलं तर पहिला झेल घेतला तो मात्र डाव्या साईडला जाऊन धावून घेतला. यावेळी मात्र डाव्या साईडला होता तर उजव्या साईडला जाऊन धावून घेतला. हे क्रिकेट आहे मित्रांनो. हे कारण न सांगता झेल घेणे गरजेचं आहे. एक एक विकेट महत्त्वपूर्ण गरजेचं आहे. चांगल्या क्षेत्ररक्षण कौतुक करू शकतो आपण. क्षेत्ररक्षकाचे ज्या प्रकारचे मात्र क्षेत्ररक्षण करतो या मिस्टर किशोर, चांगले क्षेत्ररक्षण आपण आतापर्यंत पाहिले. 2 झेल घेतले, दोन्ही झेल अवघड होते मात्र महत्वपूर्ण होते आपल्या संघासाठी, कारण हा सेकंड मॅच आहे. सेकंड मॅच मध्ये जर सामना जिंकला तर तिसऱ्यामध्ये जाईल, नक्कीच बक्षीस फेऱ्यामध्ये जाईल हा सामना. त्याच्यासाठी जीवाचं रान करून खेळणे गरजेचं आहे. एका बाजूला वरेकरवाडी, दुसऱ्या बाजूला तोसन संघ. गोलंदाज आनंदा हो, यावेळी मात्र सोडून दिलाय. उजव्या एसटी पासून थोडासा लांबचा चेंडू पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक पुढे सरकेल 9च्या घरामध्ये. पहिले तर ऑफसाईडला दिसलेला टोलेला चेंडू क्षेत्ररक्षक असेल, एके धाव संतुष्ट व्हावे लागेल. तर एकेरी दुकेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरकत आहे. धावा थांबवले जाते, रोखले जाते, तो विकेट माघारी परतले. क्षेत्ररक्षण चांगले राहिले वरकरवाडी संघाचे. अमोल हो, यावेळी मात्र यर्कर स्वरूपाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पंचांवरती अपील, प्रेशर टाकले जाते मात्र फेटाळलं. या डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडू. आनंदाची चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 10 धाव धावफलकावरती. मूर्ती लहान पण कीर्तिमान कशासाठी बोलले जाते, कारण पाहिलं तर चांगले आतापर्यंत खेळ राहिले आपल्या गावासाठी. हो, यावेळी मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असेल. हो, थोडं फमलिंग झालंय. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, नक्कीच 2 धावे मात्र संतुष्ट व्हावे लागेल. या 2 धावेने धावफलक पुढे सरकेल 12च्या घरामध्ये. दुसरे षटक मॅन्डेटरीच्या प्रगतीपथावरती चालत असताना धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती. अंतिमचे अजूनही 2 चेंडू बाकी. हो, यारकर स्वरूपात चेंडू खोदून क्षेत्ररक्षक असेल 30 क्षेत्रामध्ये गॅदर करेल. फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. या एके धावेने धावफलक पुढे सरकत आहे. शांत क्रिकेट चालले. षटकारानंतर पाहिलं तर विकेट गेली, विकेटनंतर आता एकेरी दुकेरी धावा आपण पाहतोय मैदानात. मात्र कॅल्क्युलेशन पाहिलं तर अंतिमचं अजूनही एक षटक असेल. या अंतिमच्या षटकामध्ये धावा ठोकण्याचे कॅल्क्युलेशन असेल या संघाचे, कारण हा गोलंदाज चांगला आहे. या गोलंदाजा विरुद्ध कोणताही मोठा फटा पाहत नाही आपण. हो, यावेळी मात्र फमलिंग होतं, गॅदर करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 14च्या घरामध्ये चांगले क्रिकेट. चला स्पीडअप करायचा विनंती असेल पंच, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे.
वैयक्तिक पहिलं संघासाठी अंतिमचं षटक घेऊन आला मिस्टर मोहन. स्ट्राईक वरती असेल स्वप्नील, नॉन स्ट्राईक वरती असेल स्ट्राईक वरती असेल अमोल, नॉन स्ट्राईक वरती असेल स्वप्नील. हो हाफ ट्रॅकरचा चेंडू सोडून देणार एसटी पासून थोडासा लांबचा चेंडू. नक्कीच कुठेतरी शांत क्रिकेट चाललंय. निर्धाव चेंडू खूप पाहिलेत आपण तोसन संघाकडून, कारण धावा येणे गरजेचं आहे. एकेरी दुकेरी देखील धावा येणे गरजेचं आहे. धावफलक चालत राहणे गरजेचं आहे. तिथं पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत तिसरे षटक प्रगती पथावरती असताना. स्लोवरचा चेंडू यावेळी मात्र सोडून दिलाय उजव्या एसटी पासून थोडासा लांबचा चेंडू. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर, समांतर म्हणजे अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल 15च्या घरामध्ये. चला क गटातील सामना आता याच्यानंतर होईल. तिथं पाहिलं तर जय बजरंग स्पोर्ट्स चोरमारवाडी विपक्ष दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याच्या नाणेफेकीसाठी. हो यावेळी मात्र उंच असा टोलेला चेंडू किशोर असतील त्याच्याकडून होणार नाही चुकी. तिसरा झेल घेतलाय तब्बल आजच्या या मॅच मधला. इथं पाहिलं तर स्वतः लॉंगॉनच्या दिशेला आहे, क्षेत्ररक्षण करतोय, त्याला माहिती आहे महत्वपूर्ण झेल आहेत. कारण वारंवार बोलत असतो पकडा कॅचेस जिंका मॅचेस, कारण एक एक कॅच एक एक झेल महत्वपूर्णचा असतो. तिथे मात्र पूर्णपणे वर्चस्व दबदबा निर्माण करत आहे मिस्टर किशोर. चांगले क्षेत्ररक्षण मित्र. चला जय बजरंग स्पोर्ट्स चोरमावाडी विपक्ष दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधार यायच्या नाणेफेकीसाठी हजर राहायचंय. याच्यानंतरचा सामना असेल मी विनंती करतो माननीय श्री सत्यजित आचरे साहेबांना, ज्यांच्या मार्फत या आयोजकांना समालोचक सौजन्य ज्यांच्या मार्फत आपल्याला भेटलेलं आहे. स्वतः आम्हाला रोख रक्कम 2000 रुपये ज्यांच्या मार्फत देण्यात येणार आहेत ते म्हणजे माननीय श्री सत्यजित आचरे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार देखील केला जाईल व त्यांच्या मार्फत इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. मी विनंती करतो साहेबांना प्लीज साहेब या आपल्या मार्फत इथे मात्र नाणेफेकी केली जाईल. मोहन हो यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फॉलो थ्रो मध्ये स्वतः मात्र विकेटचे पतन झाले. विकेटचे पतन इथे मात्र माघारी परतावे लागेल. पूर्णपणे शांत ठेवलं. या दुपारच्या सत्रामध्ये ज्या प्रकारचे उन्हाने शांतता पसरले त्याप्रमाणे मात्र मैदानामध्ये देखील शांतता आपण पाहतोय. कारण षटकार चौकारांची अजून आतिषबाजी आपण पाहिली नाही. एक षटकार नक्कीच आला त्यानंतर शांत क्रिकेट मैदानात आपण पाहतोय. विकेटचे पतन परतावे लागेल. विनंती करतो जे प्रेक्षक लांबून बघत आहेत ना त्यांना विनंती करतो खाली या. खूपच लांबून आपण स्टेडियमच्या वरून मॅच बघत आहात, ती मॅच खाली येऊन बघावी. मोहन हो यावेळी मात्र अतिरिक्त धाव आपण पाहतोय सोडून दिलंय. ओव्हर थ्रो इथे मात्र यष्टीरक्षकाकडून चुकी होते. इथे अतिरिक्त धाव भेटताना आपण पाहतोय. नक्कीच व्हाईट प्लस अतिरिक्त धाव म्हणजे या 2 धावा असतील. ओव्हर थ्रो प्लस व्हाईट म्हणजे या 2 धावा असतील. या धावेने धावफलक पुढे केलं 17च्या घरामध्ये. थोडीशी गंमत केली जाते मैदानात. मुंबई पोलीस आहेत माहिती आहे. हा आनंद आहे क्रिकेटमध्ये, आनंद घेणे गरजेचं आहे. कारण माहिती आहे रोज काम करायचं, ह्याला पकड त्याला पकड. आज मात्र मैदानात आनंद साजरा करणे गरजेचं आहे. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव, बाईच्या स्वरूपात नक्कीच 1 धाव मिळेल. एके धावेने धावफलक पुढे सर केलं 18च्या घरामध्ये. साहिल आणि अमोल नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. परम मित्र आहेत आज एकामेकाच्या. अच्छा म्हणजे परम मित्र आज आमने सामने नक्कीच बॅटिंगला करत आहेत. इथे येऊन पुढे येऊन पंच मारण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक विचार केला तर 18च्या घरामध्ये येणारे समीकरण असेल 18 चेंडू 19 धावांची आवश्यकता. चला चोरमरवाडी संघ माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर विनंती करेन यायचं नाणेफेकीसाठी.
मी विनंती करतो माननीय श्री सत्यजित आचरे साहेबांना आपल्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. नक्कीच महत्वपूर्ण सामना असेल. एके बाजूला चोरमारोड संघ तर त्याच्या विपक्ष खेळायला गलमाडी संघ. सामना महत्वपूर्ण आहे दोन्ही संघासाठी. पहिली इनिंग असेल नाणेफेकीसाठी ज्यांनी मात्र समालोचक सौजन्य आपल्यासाठी केलेत ते म्हणजे सर्वांचे लाडके सत्यजित आचरे साहेबांच्या हस्ते तर मात्र नाणेफेकी केली जाईल. हे नक्कीच चोरमारवाडी संघाने मात्र नाणेफेकी जिंकलेले आहे. काय असेल आपला निर्णय? आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी करू. नक्कीच गोलंदाजी केली जाईल. आपण जर सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर खेळ थोडासा शांत राहिलाय, धावा होत नाहीत. काय तुमचे लक्ष असेल? धावा होत नाहीत तर आम्ही गलमावाडी टीमला 20 ते 25 धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 25 ते 20 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एक चांगले पाहिलं तर जिथे पाहिलं तर स्वतः क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलाय आपला. मात्र नक्कीच आपला कॉल होता, मात्र नाणेफेकी आपण हरलेला आहे, कुठे पराभव झालेला. मात्र सामना जिंकण्याची जिद्द ठेवणे गरजेचं आहे. नक्कीच कॉल त्यांच्या बाजूने केला. आपल्याला आता प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आलाय. काय असेल आपला निर्णय? आपला आता 30 ते 40 पर्यंत देऊ आम्ही टार्गेट. नक्कीच 30 ते 40 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन पाहिलं तर पर्व क्रमांक दुसरे आहे. ज्या प्रकारे मात्र पर्व क्रमांक पहिलं गाजवलं त्याच्यानंतर आता पहिलं पर्व ज्याप्रमाणे नियोजन बंद झालं, आता दुसरं पर्व आपण पाहतोय. आयोजनाबद्दल तुमच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आयोजन तर उत्कृष्ट केलेलं आहे अत्रेवाडी टीमने. नक्कीच धन्यवाद. तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही समालोचकांना सौजन्य केले, स्वतः मला समालोचकाला तुम्ही सौजन्य केलंय. नक्कीच ऑनलाईन देणार का कॅश देणार? ते मी ऑलरेडी देऊन बसलोय कॅप्टनकडे. नक्कीच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. आल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. चला मी विनंती करतो त्याचप्रमाणे ज्या आजच्या या कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री वेताना स्पोर्ट्स आचरेवाडी आणि टेनिस ब्रच .in आयोजित श्री वेताना चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या मंचावरती प्रमुख पाहुण्यांनी या आयोजना भेट दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. वेळात वेळ काढून तुम्ही आम्हाला या आयोजकांना सहकार्य केल्याबद्दल खूप खूप आभार. सामन्यामध्ये जर पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी वरकरवाडी या संघाला. विनंती करेन माननीय श्री शंकर शेवाळे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो सतीश आचरे यांना विनंती करतो आपल्या हस्ते मात्र इथे माननीय श्री शंकर शेवाळे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो माननीय श्री शंकर शेवाळे साहेबांना विनंती करतो यायच्या मंचावरती आपला मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो सतीश आचरे माननीय श्री शंकर शेवाळे साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल उर्फ बापू, ज्यांनी मात्र वेळात वेळ काढून या मंचावरती उपस्थित राहिले. त्यानंतर माननीय श्री नवनाथ आचरे साहेबांचा देखील इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो सतीश आचरे आपल्या मार्फत माननीय श्री नवनाथ आचरे साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. वेळात वेळ काढून दादा तुम्ही आला, या आयोजकांना भेट दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मायाची उबदाल शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे आयोजकांना 1 लाख मोलाचे सहकार्य 1 लाख मोलाचे शाबासकीचे थाप ज्यांच्या मार्फत आपल्याला देण्यात आले ते म्हणजे ज्यांचे कायम संघासाठी आयोजकांसाठी 1 लाख मोलाचे सहकार्य असते, धावपळ असते, खूप मेहनत घेतली या माणसाने या व्यक्तीने. विनंती करतो या आयोजकांना प्रथम पारितोषिक ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलेले ते म्हणजे माननीय श्री विजय आचरे उर्फ आबा. विनंती करतो आबा यायचे. माननीय श्री विजय आचरे आबा यांचा मात्र मान सन्मान आदर सत्कार नाना व्हायचा नाना करतील. विनंती करतो मायाची उबदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन
विजय आचरे आबा एक तरुणाचे नक्कीच टाईट असतील. एक दर्जेदार नेतृत्व युवा उद्योजक म्हणून ज्याच्याकडे ओळखले जाते असे माननीय श्री विजय आचरे आबा साहेबांचा इथे मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याच्यानंतर विनंती करतो आमचे मोठे बंधुराज महेश पवार साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. महेश पवार साहेबांचा इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. समीर आचरे तुमच्या मार्फत इथं महेश साहेबांचा मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. विकेटच्या बत्ताना चांगलाच खेळ चालला मैदानात. जिथे पाहिलं तर धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये 19 धावांचा पाठलाग करत असताना 8 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना अंतिमचा 1 विकेट, अंतिमचा 1 चेंडू. महेश पवार साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो संतोष वायचळ साहेबांच्या हस्ते मात्र मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. आमचे गावचे बिल्डर महेश आचरे महेश पवार साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे माननीय श्री तुषार शेवाळे साहेबांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. एक कॅप्टन कुल ज्याने मात्र कित्येक सामने आपल्या याच्यावरती मात्र जिंकवले. एक पाटण तालुक्याचा उगवता सितारा, एक स्टार क्रिकेटर अर्थातच तुषार शेवाळे साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो प्याडी अजय पवार तुमच्या मार्फत तुषार शेवाळेंचा मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये येणारं समीकरण असेल 12 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा, 11 धावा 12 चेंडू हे समीकरण आपल्या समोर येऊन ठेपलेलं आहे. त्याचप्रमाणे काय मान्यवरांचे मानधनांचे इथे मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो माननीय श्री शंकर शेवाळे बाप्पू साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. सकाळच्या 17 पासून ज्या व्यक्तीने मात्र मंचावरती आले, वेळात वेळ काढून पूर्णपणे वेळ खर्च करून आपल्या या वेतनात स्पोर्ट्स आचरेवाडी या संघाला मात्र भेट दिली त्याबद्दल मी विनंती करतो अजय पवार उर्फ प्याडे बापूंचा इथं मात्र मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. मायेचे उपदार शाल आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथं मात्र मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे माननीय श्री सत्यजित आचरे साहेबांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो ज्यांच्या मार्फत समालोचक सौजन्य आपल्याला लाभलेले ते म्हणजे माननीय श्री सत्यजित आचरे साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो ओमकार आचरे विनंती करतो आपल्या हस्ते मात्र सत्यजित आचरे यांना मात्र मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे आमचे मोठे बंधू माननीय श्री अनिकेत पवार साहेबांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो नवनाथ आचरे साहेबांना विनंती करतो आपल्या हस्ते मात्र इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. धन्यवाद. या सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार मानतो. जावे मैदानाकडे जिथे जर सामना पाहिला तर एक रंगत सामना, एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. एके बाजूला पाहिलं तर वरेकरवाडी विपक्ष तोसन संघातील महत्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय.
येणारे चेंडू असतील 9. समीकरण पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 10 धावा. विचार केला तर एक महत्वपूर्ण लढत असेल, सामना महत्वपूर्णीचा असेल. जो जिंकल तो जाईल बक्षीस फेरीच्या पात्रतामध्ये. हो, टॅप केला, शतरक्षक असेल, रनआउटची संधी यष्टीरक्षकाकडून होणार नाही, चुकी. विकेटचे पतन, बॅक टू द पॉइंट परतावे लागेल. काय घडतंय, काय बिघडतंय, जिथे पाहिलं तर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. एकेरी दुकेरी देकेरी धावेने तुम्ही सामना जिंकू शकता, परंतु इथे पाहिलं तर विकेट माघारी परतत आहेत, तर कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणे गरजेचं आहे. एक एक धाव मात्र महत्वपूर्ण असेल. चला स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. नवीन बॅटर मैदानात उतरलाय ओमकार. हाच ओमकार ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आपण पाहिले, सामनावीर ठरलाय मागच्या मॅचचा. आता मात्र संघ पाहिलं तर रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय, सोडून दिलाय. माहिती आहे अतिरिक्त धाव भेटते, कोणते हालचाल नाही. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर, समांतर म्हणजे अतिरिक्त धाव. आधीच कर्जबाजारी, त्याच्यामध्ये उसना शेजारी. धावा एक तर कमी आहेत, त्याच्यामध्ये धावा अतिरिक्त खर्च करताना आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला 10च्या घरामध्ये. विजयासाठी आता फक्त आणि फक्त 9 धावांची आवश्यकता असेल, दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना. चला विनंती असेल पंचाशी कोणी वादवाद घालायचा नाही, कारण पंचांचा निर्णय अंतिम राहील. हो, यावेळी मात्र फ्लिक केलाय. वा, काय फटका सजवलाय. ओमकारच्या बॅट मधून येतोय खणखणीत 6 धावां षटकार. काय फटका सजवलाय. थोडासा बॅकफुटला गेला, फुलावरचा चेंडू होता, फ्लिक केला. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल श्री वेताना चषक 2025 मधला आणखीन एक देखणेदार दिमकदार षटकार. आता मात्र समीकरण अजूनही विजयाच्या पावलाकडे, आणखी धावांकडे कमी होताना आपण पाहतोय. विजयासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. विजय षटकार चौकार येईल का? एक षटकार पाहिलाय आपण ओमकारच्या बॅट मधून. वरकरवाडी संघ चांगला आतापर्यंत खेळ राहिलाय तुमचा. हो हो, पुन्हा एकदा तोच फटका क्षेत्ररक्षक असेल, करती कोणतीही करणार नाही चुकी. ओमकारला मात्र बॅक टू द पॉइंट परतावे लागेल. एक षटकार नक्कीच ज्याच्या बॅट मधून आला, आता मात्र माघारी परतावे लागेल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 16च्या घरामध्ये येणारे समीकरण असेल 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चला कोणतीही टीम मिटिंग घ्यायची नाही, पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. नवीन बॅटर लवकरात लवकर याचा मैदानात विनंती असेल आपल्याला. अंतिमचे 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. जबाबदारी असेल वरकरवाडे संघ आतापर्यंत दमखम दाखवले मैदानात, कारण अंतिमच्या 3 चेंडू या 6 चेंडू मध्ये धावा 3 करायचे आहेत. हो हो, यावेळी मात्र विकेटचे पतन होईल, रनआउटची संधी असेल. थांबवलंय, रोखलंय, काय घडतंय काय बिघडतंय, हा व्होल्टेज मुकावला. अजूनही एकही धाव मात्र या खेळाडूच्या बॅटमधून आलेली नाही. हो, यावेळी मात्र पुल फाटका ठोकला, क्षेत्ररक्षक असेल. झेल महत्वपूर्ण होता, चुकी करते, चुकी झाले. मात्र 2 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होईल का? नक्कीच पंचांचे बोट आकाशाकडे जाईल, विकेटचे पतन होईल. अजूनही एके धावेसाठी संघर्ष करावे लागेल. हा झेल जर घेतला असता तर सामना नक्कीच अटीतटीचा झाला असता, कारण महत्वपूर्ण झाला असता. अजूनही 3 धावांची आवश्यकता झाली असते, मात्र 2 धावा धावून घेतल्या. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल.
त्याचप्रमाणे माननीय श्री विश्वास बापू पवार पवारवाडी संघाचे यांचा देखील इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. मी विनंती करतो महेश कराळे आपल्याला विनंती करतो मान सन्मान आदर सत्कार करायचा आहे. हार्ड लक बॅड लक